कालभैरवांच्या हातात जे मुख आपण पाहतो ते नक्की कोणाचं आहे? चला जाणून घेऊया ह्या अद्भुत कथेमागचं रहस्य. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद झाला. या जगात सर्वश्रेष्ठ कोण आहे? ब्रह्मा म्हणाले, मी सृष्टीची निर्मिती केली म्हणून मी श्रेष्ठ. विष्णू म्हणाले, मी या सृष्टीचं पालन करतो म्हणून मीच श्रेष्ठ. तेव्हा भगवान शिव म्हणाले, श्रेष्ठता कर्माने नव्हे तर तत्वाने ठरते. वाद वाढत गेला आणि शेवटी सत्य सिद्ध करण्यासाठी शिवांनी एक अनंत अग्निस्तंभ निर्माण केला, ज्याला ना आरंभ होता ना अंत. शिव म्हणाले, जो या अग्निस्तंभाचा शेवट शोधेल तोच श्रेष्ठ ठरेल. विष्णू खालीच्या दिशेने गेले तर ब्रह्मा वरच्या दिशेने उडाले. विष्णूंना शेवट सापडला नाही आणि त्यांनी सत्य मान्य केलं. परंतु ब्रह्मा खोटं बोलले की त्यांना स्तंभाच्या शेवटी केतकीचं फूल मिळालं. महादेवांना हे असत्य कळलं तेव्हा त्यांनी कालभैरव रूप धारण केलं आणि ब्रह्माचा 5वा मुख वेगळं केलं. त्यामुळे भैरवांवर ब्रह्महत्येचा दोष लागला आणि ते मुख त्यांच्या हाताला चिकटून राहिलं. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे त्या मुखातून रक्त वाहत राहिलं. भैरवांनी अनेक तीर्थक्षेत्री भ्रमण केलं पण दोष नष्ट झाला नाही. शेवटी जेव्हा ते काशी नगरीत पोहोचले तेव्हा तो दोष नाहीसा झाला आणि ते मुख त्यांच्या हातातून वेगळं झालं. त्या ठिकाणाला आजही कपाळमोचन तीर्थ म्हणतात आणि तिथेच विराजमान आहेत भगवान कालभैरव, जे आजही आपल्या भक्तांचं रक्षण करतात.